हॅलो गाईस, कशा आहात तुम्ही? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात? आजचा दिवस कसा गेला तुमचा? माझा चांगला गेला. म्हणजे मला थोडासा खोकला आहे आता. बोलता बोलता पण शाळेत मी खोकला आहे थोडा. काल मी औषधं घेतली त्याच्यावरती थोडा तब्येत ठीक नव्हती म्हणून व्हिडिओ नाही बनवू शकली. तर असं आहे. सकाळपासून माझा दिवस चांगला जातो कारण की माझ्याकडे छोटे छोटे 2 स्टुडंट येतात. 3 येतात. तर ते खूप क्यूट आहेत, खूपच क्यूट आहेत. तर त्यांच्यामुळे माझा दिवस चांगला जातो. आणि तुम्हाला माहिती आहे मी काल डॉक्टरकडे गेले. डॉक्टरवरून घरी आले डॉक्टरच्या इथून. तेच एन्झायटीच्याच डॉक्टरकडे गेलेली आणि त्यांच्याकडूनच मी गोळ्या घेतल्या सर्दीच्या पण. कशाला उगाच ह्या डॉक्टरकडे जाऊ त्या डॉक्टरकडे जाऊ, मग त्यांच्याकडून सर्दीच्या पण गोळ्या घेतल्या आणि गेली मी. तर संध्याकाळी मी थोडीशी लेट आली. आय थिंक 10-10:30 काहीतरी आली. आणि जेवण पण आम्ही बाहेरच जेवलो, मी आणि माझ्या हजबंडनी. आणि घरी आली मी मम्मीला फोन करते. माझ्या मम्मीला मी फोन करते. माझी मम्मी माझ्याशी बोलतच नाही. आता मी काय बिघडवलं, मी काय बोलली ते मलाच आठवत नाही. होतं ना आपलं मुलगीचं आणि आईचं भांडण. पण आता मी काय बोलले मला आठवत नाही. आता प्रॉब्लेम हे आहे की मी आता तिथे राहत नाही. तिथे राहत असते तर थोडी चिडली असते, मग माहिती तरी पडलं असतं की मी काय बोलली आहे. आता मी राहते इथे वेगळीकडे, माहेरी नाही राहत. तर मग आता मी इकडे राहते. आता मला कसं कळणार की मी काय बोलली माझ्या मम्मीला. माझ्या मम्मीला फोन केला तर मला ती इग्नोर करते. तर कसं करायचं मला समजत नाही. आणि मला खूप वाईट वाटतं आजकाल. म्हणजे पहिलं एवढं वाईट नाही वाटायचं, काय माहिती का, पण आता मला खूप वाईट वाटतं. मम्मी पप्पा कोणी पण रागवले की खूप वाईट वाटतं. अजूनही म्हणजे कधी कधी मम्मी चिडली ना मला मारते अजूनही. एवढे मोठे झाले तरी मार खावा लागतो. पप्पांचे असे डोळे नुसते बघितले की घाबरायला होतं. असं आहे. आता मला आठवत नाही मी काय अशी बोलली माझ्या मम्मीला की ती माझ्यावर रागवली आहे. काय बोलली मला खरंच नाही आठवत आहे. तर बघू आता मम्मी जेव्हा बोलेल, मम्मीला थोडं बोलतात ना, थोडा जर राग शांत होईल तेव्हा मग बघू काय बोलते. मला तर काय कळतच नाही मी काय बोलले. मला काय आठवत पण नाही मी काय बोलली. मग बाकी आज मी काय बनवलेलं दुपारी, दुपारी मी बनवलेले फरस. ते काय वाटते चपट्या शेंगा असतात ना, आम्ही फरस बी बोलतो, काय माहीत नाही त्याला काय बोलतात. चपट्या शेंगा जे असतात त्याची भाजी, फरशी शायद, त्याची भाजी बनवली आणि चपाती आणि मॉर्निंगला पोहे. डाळ वगैरे मी कधी कधीच बनवते, जास्त नाही बनवत. डाळ खाते अशी काय नाही, पण असं बनवते अशी डाळ कधी कधी बनवते आणि कधी कधी भाज्या बनवते. आता मी ह्याची चवळीची भाजी आणली, 20ची 1 पेंडी, 40च्या 2. बार्गेनिंग नाही केली पहिल्यासारखी. पहिल्या व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं बार्गेनिंग केलेली मी. 40च्या 2 द्या. तर बार्गेनिंग नाही केली. मी म्हटलं जाऊ दे, थोडीशी ताजी पण आहे आणि ती नाही देणार. मला असं तिच्या फेसवरून वाटत होतं की नाही देणार ती, म्हणून मी मग काय बार्गेनिंग नाही केली, मी घेऊन टाकली. चांगली भाजी आहे. लिफी व्हेजिटेबल्स खात जावा, चांगलंच असतं आपल्या शरीरासाठी. तर असं आहे. असा गेला माझा दिवस. तर बघू आता रात्री व्हिडिओ टाकेल मी, बघू. ठीक आहे. आता मला विचार करायचा आहे की मम्मी माझ्यावर कशाला रागवली आणि मी काय बोलली माझ्या आईला की माझी आई माझ्यावर रागवली आहे. मला काय कळतच नाही खरंच. मला आता ते बोलतात ना, बॅक टू द फ्युचर, काय त्याला बोलतात ते आठवत नाही ते वर्ड. बॅकलॅश काय असतं ना, बॅकलॅश काहीतरी बोलतात, बॅकलॅशच बोलतात काय, आठवत नाही. तिथे असं विचार करायला लागेल की आता मी काय बोललेली माझ्या मम्मीला. समजतच नाही बाबा, खरंच टेन्शन आहे एक. आपल्या आईबापाला दुखवायचं म्हणजे टेन्शन आहे. आता आपल्या कोणत्या शब्दाने आपले आईबाप दुखवतात ते पण समजत नाही. तरी पण
आय लव्ह यू मम्मा, आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू. आय लव्ह माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. एकच ब्रदर आणि एकच सिस्टर आहे आणि त्याच्यातली मी एक सिस्टर मोठी. ती बघू आता का रागवली मला काय कळतच नाही, काय समजतच नाही, काय करू काय कळत नाही. बघू आता. थँक्यू फॉर वॉचिंग. सपोर्ट मी गाईज. असेच व्हिडिओ मी आणेन. तुमची पण मम्मी अशी तुमच्यावर रागवते का आणि बोलत नाही का? आता तर माझं लग्न झालं आहे. लग्न झाल्यावर रागवले, आता काय कळतच नाही का रागवले. शोधावं लागेल. सपोर्ट मी गाईज. लाईक, कमेंट अँड फॉलो.